102 नंबरचा स्टॉल आणि याच्यावर तांब्याची भांडी, दिवे आणि पापड आणि मला वाटतं केळ्या वेफर असे दोघांचं मिळून इथे आहे. या बेसिकली गोष्टी मुंबईत अवेलेबल असल्या तरी ह्यांचं कसं आहे, इथे तुम्हाला प्युअर तांबा मिळेल. मुंबईतल्या तांब्यातल्या विक्रीमध्ये आय डोंट नो ते कितपत खरं खोटं किंवा मिक्सिंग काय असते. आणि हे दिवे हल्ली सध्या ट्रेंडवर व्हॉट्सअपवर आणि ह्याच्यावर तांब्याचे दिवे लावा, त्याच्यानंतर घरामध्ये तांब्याच्या दिवाची वात लावणं, या सगळ्या गोष्टीतनं होणारे फायदे हे सगळं असल्या कारणाने लोक या ट्रेंडला फार जास्त महत्त्व देत आहेत. हे असे हांडे आहेत छोटे, हे देवाच्या पूजेसाठी तुम्हाला वापरता येऊ शकतात. मुळात या कशा आहे माहिती आहे, आवडीनिवडीच्या गोष्टी आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला माहितीच आहे की इंटरनॅशनल मार्केट सगळ्या युद्धामुळे तांबं खूप महाग झालं आहे. सो त्यांच्याप्रमाणे रेट पण तसेच आहेत. हे तांब्यामध्ये एक वेगळं वर्क केलेलं आहे यांनी आणि मीना वर्क आहे आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. रायगडचा बचत गट आहे. याच्यामध्ये यांनी ज्वेलरीपासून सगळं काम केलं आहे. गळ्यातले ब्रेसलेट्स, काही उद्योजक अगदी एस्टॅब्लिश असतात आणि काही उद्योजक फार, आता हे सगळे बचत गटांचे प्रॉडक्ट्स आहेत. कार्ड घेतलं यांचं. हे एक फेमस झालेले आहेत कोसेगाव सुप्रसिद्ध शुद्ध शाकाहारी गायच्या दुधातील मावा केक. आणि हे यांचं बरंचसं प्रोड्यूस आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे यांचं प्रॉडक्ट आणि चांगलं प्रोडक्शन यांनी केलं आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करतायत, चांगली प्रसिद्धी त्यांना मिळालेली आहे त्या पद्धतीने. आणि पॅकिंगमध्ये अगदी तुमच्या टेस्ट ही तुमचं सांगून गेली सगळी टेस्ट. त्याच्यामुळे टेस्टचं काय, मी बेसिकली कशासाठी हे माझं बाकीच्या कंटेंटसारखं नाही आहे. मुंबईतले काही नवोदित उद्योजक असतात, त्यांना या सगळ्या गोष्टीतून माहिती पडावं. म्हणजे पाय घालायच्या आधी नकारी असते. त्याच्यानंतर आता एखादी महिला बघा, हे प्रोडक्शन बघा, ह्या सगळ्या गोष्टी हे शेवटी एक रिस्क आहे. एवढं प्रोडक्शन तुम्हाला, आता यांनी एवढं प्रोडक्शन इथे आणलं आहे. एक्झॅक्टली, म्हणजे हा विचार करा, म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी जुळवल्या आहेत स्वतःची त्या पद्धतीने. त्यांच्या स्किलवर त्यांनी प्रसिद्धी केली आहे. त्या प्रसिद्धीच्या जोरावर त्यांना एवढं प्रोडक्शन काढावं लागतं आहे डेलीचं, एवढं ते त्या पद्धतीने सेल करत आहेत. एकदा तुमचं प्रोडक्ट चाललं, लोकांना आवडलं की मुंबईसारखं मार्केट त्याला अगदी उचलून धरतं. सो तुम्हाला नाणं खणखणीत ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मार्केटची भीती वाटणार नाही. तुम्हाला आज किती वर्ष झाले हा बिझनेस करताय? मी प्रॉपर 9 वर्ष या बिझनेसमध्ये आहे. व्हेरी गुड. आणि बेकरी प्रॉडक्टमध्ये यावं तुम्हाला काय वाटलं? ॲक्च्युली माझं BA DED झालं आहे. व्हेरी गुड. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला अपयश येत होतं क्रॅक करण्यासाठी किंवा ती नोकरी मिळवण्यासाठी. माझ्या मिस्टरांचं पण PhD झालं, डॉक्टरेट आहे ते. अरे वा. ते म्हटले की दोघांनी पण जॉब नाही करायचा, तू काहीतरी वेगळं कर. मला पुढे मला जो स्वयंपाक वगैरे म्हणजे छान असतं, मग म्हटलं आपण केक बनवूया. फर्स्ट क्लास. केकला इतका छान प्रतिसाद मिळाला. मग मार्केटमध्ये मूळ तुमचं कुठले तुम्ही? कासेगाव, सांगली. लक्षात घ्या मंडळी, कासेगाव सांगलीसारख्या ग्रामीण भागामध्ये असे विचार मनात येतात. आणि मुंबईसारख्या लोकांमध्ये, मुंबईला मार्केट असताना सुद्धा आपण बेकरी प्रोडक्टमध्ये उद्योग करावा की नाही याचा 10 वेळा विचार करतो. सो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टच्याबद्दल गॅरंटी असेल, तुमच्या आत्मविश्वासाबद्दल तुम्हाला गॅरंटी असेल, मेहनतीची तुमची पूर्ण तयारी असेल. साधी एकच गोष्ट लक्षात घ्या, या 2 महिला आहेत आणि एवढा मोठा काउंटर जेव्हा झुंबड लागते त्यावेळी 100 ते 100 एक कस्टमर इकडे असतात. त्यांना मेंटली टॅकल करणं, फायनान्शियली त्यांना हँडल करणं, एखाद्या निगेटिव्ह त्याच्यातल्या 100मधल्या 10 निगेटिव्ह प्रश्नांना तितक्याच आनंदाने उत्तर देणं आणि आपला बिझनेस कुठे ब्रेक होणार नाही, कुठे आपल्या बिझनेसला काही लागणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्योजकतेच्या बाबतीत कोणी सांगणार नाही.
पण मुळात याच गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तुम्ही म्हणता किती मग आपण 5 किलो बनवूया आणि विकूया. नो, यांनी मला वाटतं जवळजवळ 100-200 किलो प्रोडक्शन केलेलं आहे आणि ते महालक्ष्मी सरस या 6 दिवसाच्या भरोश्यावर केलं आहे. प्लस सांगलीवरनं ट्रान्सपोर्टेशन होतं आहे, त्यांची स्वतःची व्हेकल असेल किंवा त्या ट्रान्सपोर्टर टाकत असतील. पण ह्या सगळ्या गोष्टीची इकडे तुम्हाला कोणी गॉडफादर नाही आहे. तुम्हाला जेवढं प्रोडक्शन काढण्याची मेहनत पण लावायची आहे, त्याचं प्रेशर पण घ्यायचं आहे आणि विकण्याचं सुद्धा टेन्शन ठेवायचं आहे आणि तरीसुद्धा आनंदाने चेहऱ्यावर स्माईल ठेवून विकायचं आहे. हा सगळ्यात बेसिक फंडा तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. उगाचच कोणी प्रसिद्धी पावत नाही, उगाचच कोणीतरी KFC मॅकडॉनल्ड होत नाही. आणि असं काहीच नाही आहे की इंटरनॅशनल प्रॉडक्ट आहे म्हणूनच ते प्रसिद्ध होतं. मॅडमचं खरोखर म्हणजे मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं आहे की त्यांनी ग्रामीण भागातून एवढी मोठी स्वतःच्या त्यांच्याबरोबरच्या अजून काही महिला, किती महिला तुमच्या याच्यावर काम करतात? आता आपल्याकडे 10 महिला आहेत. मिस्टर पण तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला, माझं कुटुंब मला सहकार्य खूप करतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या घरातल्या महिलेला तुम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि पुरुषांपेक्षा जास्त स्किल महिलांकडे मान्य करावं, याच्यामध्ये कोणी दुमत नाही आहे. कारण त्यांच्याकडे रिस्क घेण्याचं जास्त फॅक्टर असतं. पुरुष एखाद्या वेळी कमी रिस्क घेतात, पण महिला त्यांचं प्रॉडक्ट जर त्यांना माहिती आहे की मी जे बनवलं आहे ते अगदी तोला मोलाचं आहे, तर मी ते विकू शकते. ही एक पण गंमत दाखवतो बघा. यांनी वजनाप्रमाणे बनवलं आहे, त्या वजनाप्रमाणे त्याचं केलं आहे. काहीमध्ये कमी आहेत, काहीमध्ये बसले आहेत. हा सुद्धा फंड आहे. तुम्हाला तुमच्या फायद्यामध्येच द्यायचं आहे. मग जास्त टाकून तुमचा लॉस नाही करायचा आहे. एका पाकिटमध्ये जास्त भरणं, 10-50 ग्राम जास्त देणं आणि अशी 500 पॅकेटं बनवणं म्हणजे 5 किलो वेस्ट जाणं, विदाऊट कॉस्टच्या जाणं. या सगळ्या गोष्टी आता बघा एवढ्या लोकांसमोर त्यांचं भेट झालेली आहे आणि ॲडव्हर्टायझिंग त्यांनी त्यांच्या स्किलवर अगदी परफेक्ट केलेली आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेन यांनी बॉम्बेला एखादं प्रॉपर शॉप बघावं आणि आताच्या कस्टमरला रेग्युलरसाठी त्यांनी हे करावं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या जिद्दीला सलाम. थँक्यू.